की 3 वेळेला खासदारकीला 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटामफाट, वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश. मित्रांनो, जाणीवपूर्वक बारामतीमध्ये कुणाची गुंडगिरी दादागिरी मी खपून घेतलेली नाही, चालू दिलेली नाही. आजच मला काही सहकार्यांनी मग भेटून सांगितलं कोण कोयता गँग वगैरे. मी आता डिपार्टमेंटला सांगणार आहे ते सगळ्या कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि त्यांच्यावर तडीपार आणि मोकाची कारवाई करा, अजिबात सोडायचं नाही. माझ्या बारामतीमध्ये राहत असणाऱ्या अल्पसंख्याक असू द्यात, संख्येने कमी असणारा समाज असू द्यात, त्याला सुरक्षितच वाटलं पाहिजे. त्याला आज अजिबात वाटता कामा नये की मला कुणी वाली नाही. ज्याला कुणी वाली नाही त्याला अजित पवार वाली. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. काय कशाचा? अरे वेड्या, तुझा खाजगी फ्लॅट आहे, माझ्याकडनं घेतला का फ्लॅट? हा, मग तू बिल्डरकडनं फ्लॅट घेतला, तुला कळायला पाहिजे होतं तो बिल्डर फ्लॅट द्यायच्या लायकीचा आहे का नाही. तू मला सल्ला विचारला असता ही बिल्डरकडनं फ्लॅट घेऊ का, तर मी सांगितलं असतं असल्याकडनं फ्लॅट घेऊ नको. हे काही उत्तर स्वतः आपण चुका करायच्या नसतात. मला तर अलीकडनं काही वसुली करायला लावतात की दादा आम्ही याला माल दिलेला आहे या अमक्या अमक्या कारखान्याला, त्याला जरा फोन करून सांगा आमचं बिल द्यायला. अरे माल देताना विचार करणं त्या कारखान्याची ऐपत आहे का पैसे द्यायची. त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे, मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे, पण घरगडी तर नाही ना. उद्या लोटायला लावाल, ही लोट इथं जरा साफसफाई कर. जे व्यवहारी असेल ते मला सांगा, तुम्हाला नंतर भेट, मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेईल. कारण तू ज्यांच्याबद्दल तक्रार करतोय त्यालाही मला विचारावं लागेल. समजा राजेंद्र बद्दल तक्रार, राजेंद्र तुझ्याबद्दल ही तक्रार आहे, तुझं काय म्हणणं आहे? वैजनाथ तुझं काय म्हणणं आहे? लालासाहेब तुझं काय म्हणणं आहे? लक्ष्मण तुझं काय? मला म्हणावं लागेल ना. एकतर्फी ऐकून हे जर खरंच आहे असं मानलं तर काय सगळं आबादच होईल. तरी त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही जण, कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं. अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही. तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही. हे नुसतं उद्घाटकेच आहे. ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील. सगळ्यांना तीच सवय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो. एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही. जाहीर माझा त्यांना सांगायचं आहे. उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय?